हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन गाडी घेऊन आलो आहे. ही आहे आपली सेलेरियोची VXi AGS म्हणजे ऑटोमॅटिक मॉडेल आहे. आज तुम्हाला मी या गाडीचं पूर्णपणे रिव्ह्यू देणार. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. याच्यामध्ये तुम्हाला टोटल किती वेरियंट असणार आहे आणि कोणत्या तुम्हाला ट्रान्समिशनमध्ये ही गाडी अवेलेबल असणार आहे यावरती मी तुम्हाला पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. प्लस तुम्हाला या गाडीची प्राईस किती असणार आहे, डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईस असणार आहे तुम्हाला ती चेंजेस असणार दिलेली. डोंबिवलीमध्ये कल्याण शेडवाड्याच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल, वेलॉक्स मोटर्स. या ठिकाणी तुम्हाला गाडीची प्राईस काय असणार तुम्हाला शेवटी सांगेल. पहिल्यांदा गाडीबद्दल थोडीशी माहिती देऊन टाकतो. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या फ्रंट पाहतो. ही गाडी आहे आपली VXi AGSमध्ये. कारण की यामध्ये बघा तुम्ही स्टील हे तुम्हाला भेटेल आणि जी पण ZSIमध्ये असतील ZSIमध्ये तुम्हाला भेटेल ऑलो व्हील्स. तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये असणार दिलेला. यामध्ये तुम्हाला दिली असणार हा स्टील रिंगमध्ये 14 इंची असणार पूर्णपणे. टायरची तुम्हाला सर साईज सांगायला गेलो तर तुम्हाला टायरची साईज असणार ही टायरची साईज कुठे गेली, टायरची साईज हा 165/70 14 इंची तुमचे हे दिले असणार आहे स्टील रिंग. आणि वरतून तुम्हाला व्हील का दिलेली असणार इकडे साईडला सांगून दिली किती असणार ती. आणि इथं तुम्हाला फ्रंटला असणार आहे मॅकफर्सन स्टूट कॉईलमध्ये तुमचे पुढचे दिलेले असणार आहे सस्पेन्शन. आणि फ्रंटला तुम्हाला दिले असणार डिस्क ब्रेक आणि रिअरला तुम्हाला दिले असणार आहे ड्रम ब्रेक. ड्रम ब्रेकमध्ये तुम्हाला तिथं असणार आहे आपलं टॉरिझन बीममध्ये तुमची दिलेली असणार आहे हे पाड्याची तुम्हाला सस्पेन्शन इकडे साईडला ड्रम ब्रेक असेल. आणि 32 लिटरपर्यंत तुमची फ्यूलची तुम्हाला इकोनॉमी दिलेली असणार आहे. 60 लिटरपर्यंत असणार आहे CNGची आणि 32 लिटरपर्यंत तुम्हाला दिली असणार ही फ्यूलची टाकी कॅपॅसिटी दिली असणार आहे. आणि फेंडरवरती तुम्हाला दिले असणार आहे आपलं टर्निंग लाईट OREM तुमची बॉडी कलरमध्ये दिलेलं असणार आहे. आणि हँडल आहेत गाडीचे ते तुम्हाला असणार आहे पूर्णपणे बॉडी कलरमध्ये या ठिकाणी. फ्रंटला बघितलं तुम्ही ऑलमोस्ट तुम्हाला गाडीचा फ्रंट जो लुक आहे तुम्हाला तो सेमच दिलेला असणार आहे. हेडलाईट तुम्हाला दिलेला असणार आहे पूर्णपणे हॅलोमध्ये दिलेली असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला हॅलोमध्ये दिली असते. फ्रंटची जी ग्रिल आहे तुम्हाला ही अशी ब्लॅक कलरमध्ये भेटेल आणि सेंटरला बघ सुगीचा मोठा लोगो असणार दिलेला. नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा दिली असणार इकडं. हा पार्ट खालचा जो आहे पूर्णपणे फायबरमध्ये दिलेला असणार आहे. इथं तुम्हाला टोईंग होऊ दिलेलं असेल आणि फॉगलेट तुम्हाला याच्यामध्ये भेटणार नाही. फॉगलेट तुम्हाला लायसन्सच्या पार्टमध्ये तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही इथे बाय करू शकतात या ठिकाणी. पुढचा हा तो पार्ट तुम्हाला पूर्णपणे असा असणार आहे. आणि सेंटरला तुम्हाला हे सिल्वर क्रोममध्ये तुम्हाला हा दिलेला असेल इथं पट्टी या ठिकाणी. वरती तुम्हाला 2 वायपर दिलेले असतील, वॉशर दिलेले असणार आहे. वरती तुम्हाला दिलेलं असणार वायरलेस अँटिना इकडे साईडला. तुम्हाला आता साईड प्रोफाईल पण दाखवतो गाडीची. साईड प्रोफाईलमध्ये बघितलं तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं हँडल जो आहे आपला फ्रंटचा हँडल जे असणार तुम्हाला ते बॉडी कलरमध्ये दिलेलं असणार आहे या ठिकाणी. विथ की दिलेली असणार. तुम्हाला की पण दाखवतो गाडीची. हे बघा मित्रांनो, चावी तुम्हाला अशी असणार आहे. नॉर्मली की असणार आहे. लॉक अनलॉक सर्किट असणार आहे. ही नॉर्मली तुम्हाला की दिलेली असणार यामध्ये. म्हणजे जर तुम्ही चाबी लावून फक्त त्याला हे करू शकता, अनलॉक किंवा लॉक करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला सिस्टीम त्याची पाहिजे असेल आपली लॉक अनलॉक करण्यासाठी की तुम्हाला ती बसून घ्यावी लागेल यामध्ये. वरची तुम्हाला पूर्णपणे हा पार्ट तुम्हाला असा असणार दिला. वरती तुम्हाला काय हे नसणार रुफरेल नसणार दिलेलं. फक्त तुम्हाला त्या पाठीमध्ये दिलेलं असणार आहे हे स्पॉयलर या ठिकाणी. हे बघा स्पॉयलर दिले असणार आहे. हाय माउंट स्टॉप लॅम्प दिलेलं असणार आहे पाठीच्या साईडला. इथं वॉशर नसेल तुम्हाला दिलेलं या ठिकाणी. डिफॉगर पण डिफॉगर पण तुम्हाला जेव्हा दिलेलं असणार आहे. सुझुकीचा तुम्हाला लोगो दिले असणार आहे. हे तुम्हाला हँडल दिले असणार आपलं ओपन करण्यासाठी. डेक्की सेलेजी पण तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार एका साईडला. आणि हा जो पार्ट एका साईडला टेल लाईटचा तुम्हाला असा जो पाण्याचा जो थेंब आहे थोडासा त्या टाईपमध्ये तुम्हाला इथे तुम्हाला दिसणार आहे डिझाईन या ठिकाणी. त्याच्यानंतर दिलं असणार आहे सगळे तुमचे जे बल्ब जे असणार आहे तुम्हाला तिघही हे तुम्हाला दिलेलं असणार आहे हॅलोमध्ये. इथं इथं तुम्हाला रिव्हर पार्किंग लाईटचं दिलं असणार आहे. इथं तुम्हाला टर्निंग डेटा द्यायचं असणार आहे. आणि हे आपलं असणार आहे मेन टेल लाईट इकडे जायला रेड कलरमध्ये इकडे जायला. खाली तुम्हाला इथं बघा इथं तुम्हाला रिफ्लेक्टर व प्लस तुम्हाला सेन्सर दिलेलं असणार याच्याला पार्किंगचे. इथं तुम्हाला दिले असणार नंबर प्लेटची जागा दिली असणार आहे. बाकी तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सगळे सेम असणार दिलेलं. तुम्हाला डिक्की पण ओपन करून दाखवतो. हे बघा पार्सल तुम्हाला ट्रे भेटेल यामध्ये या ठिकाणी. डिक्की तुम्हाला असणार आहे 312 लिटरपर्यंत. आणि इथं लॅम्प तुम्हाला भेटणार नाही या गाडीमध्ये. याच्या खालच्या साईडला तुम्हाला दिलेलं असणार स्पेअर व्हील पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार 14 इंचमध्ये 165/70 14 इंच तुम्हाला दिले असणार आहे स्पेअर व्हील यामध्ये. टूल किट आणि बाकीचं जे पण असणार आहे आपलं जॅक बॅक तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आणि सीट जी असणार आहे तुम्हाला 60/40 तुम्ही आपला हे करू शकतात यामध्ये फोल्ड करू शकता यामध्ये गाडीला आपल्या हे सीटला रिअर डोअर ओपन करून दाखवतो तुम्हाला. रिअर डोअरच्या ठिकाणी बघा इथं तुम्हाला हा सिंगलमध्ये तुमचं हे दिलेलं असणार आहे यामध्ये डोअर या ठिकाणी. सिंगल डोअरमध्ये डोअर हँडल दिले असणार आहे तुम्हाला सिल्वरमध्ये. 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असणार आहे. ट्विटर तुम्हाला जेव्हा भेटणार नाही. ट्विटर तुम्हाला भेटेल टॉप मॉडेलमध्ये. ठीक आहे. हँडल दिलेलं असणार आहे या साईडला. इथं तुम्हाला बॉटल होल्डर दिलेलं असणार आहे एका साईडला. हा पार्ट तुम्हाला असं दिलं नॉर्मली. सीट तुमची अशी असणार आहे. आणि हे जे पाठीचं हे असणार आहे हेड रेस्ट हे तुमचे फिक्स असणार दिले. हे मला माउंटेन नसली इथं तुम्हाला दिलेलं. हे आपलं आहे टूल किट. इथं तुम्हाला टूल किट भेटून जाईल या ठिकाणी दिलेलं असणार. इथं तुम्हाला हे रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे या ठिकाणी.
आतमध्ये तुम्हाला बसून दाखवतो मी पहिल्यांदा. हे बघा मित्रांनो, माझ्या हाईट आहे 5'8" आणि बघा इथं वरती तुम्हाला भरपूर जागा वाटते या ठिकाणी बसल्यानंतर. मिनिमम तरी इथं तुम्हाला 2 लोक आराम करू शकतात माझ्यासारखे आणि एक छोटा चाइल्ड म्हणजे इकडे लहान मुलगा. तुम्हाला मधले लेग रूम पण दाखवून येतो. बघा मित्रांनो, हा लेग रूम चांगला आहे याच्यामध्ये. बघा याच्यामध्ये आणि हे बघा अंतर भरपूर दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये. इथं तुम्हाला दिलेलं असणार हे स्विच दिलेलं असणार आपले पॉवर विंडोचे तुम्हाला स्विच दिलेलं असतं इथं या ठिकाणी. हे इकडच्या साईडला नसेल तुम्हाला, हे इथं दिलेलं असणार तुम्हाला पॉवर विंडोची स्विच इकडच्या साईडला. खाली तुम्हाला मॅट बीट जर पाहिजे असेल तर तुम्ही ते ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये लावून घेऊ शकता. वरती तुम्हाला सेंटरला तिकडं बोर्ड तुम्हाला दिले असणार लॅम्प. इकडे तुम्हाला कुठेही लॅम्प भेटणार नाही. हे जे हँडल असणार तुम्हाला फिक्समध्ये दिले असणार आहे, पण हे कडक दिलेले असे सॉफ्ट नसणार इथं हे या ठिकाणी. आणि पुढचा जो पण असणार डॅशबोर्ड तुम्हाला असा असणार दिला या ठिकाणी. तुम्हाला 2 एअरबॅग दिलेले असतील ड्रायव्हर साईड आणि क्रो ड्रायव्हर साईड या ठिकाणी. पुढे तुम्हाला इन्फॉर्मेशन सिस्टीम नाही आहे, तुम्हाला ती लावून घ्यावी लागेल यामध्ये. स्पीकर पण तुम्हाला लावून घ्यावे लागतील यामध्ये. स्पीकरचं तुम्हाला फक्त सेक्शन दिलेलं असणार या ठिकाणी खाली. आणि सेंटरला तुम्ही बसता तुम्हाला हॅझार्ड लॅम्प असणार आहे आणि दोघंही ते पॉवर विंडोचे तुम्हाला स्विच दिलेलं असणार की साईडला. पॉवर विंडोचे आणि पण आहे आणि लॉक अनलॉक करायसाठी पण दिलेलं असणार इथं. स्टेअरिंगच्या ठिकाणी तुम्हाला नॉर्मली स्टेअरिंग असतील दिलेलं हे या ठिकाणी प्लेन असणार आहे. सेंटरला तुम्हाला सुझुकी लोगो दिलेलं असणार आहे, एअरबॅग दिलेलं असणार आहे आणि खाली तुम्हाला एसीची वेंट अशी दिलेली असते या ठिकाणी. नॉर्मली आपले मॅन्युअली आपण हे करतो हँडल करू शकतो. ॲटोमॅटिक तुम्हाला हे गिअर शिफ्टर दिलेलं असणार इथंमध्ये AGSमध्ये. 5 स्पीड तुम्हाला मला ॲटोमॅटिक दिले असणार आहे हे साईडला. सेट पुढं बघितलं तर तुम्हाला बघा इथं समोरच्या ठिकाणी तुम्हाला 12 वोल्ट तुम्हाला सॉकेट दिले असणार आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला एक असं सेक्शन करून दिलेलं आहे. तुम्हाला जर काय लावून घेत असेल आपलं ऑक्स किंवा USB पोर्ट तुम्ही तो तिथं लावून घेऊ शकता या ठिकाणी. पुढे दिले असणार थोडंसं स्पेस या ठिकाणी मोबाईल ठेवण्यासाठी आणि 2 कप होल्डर तुम्हाला दिले असतात एका साईडला. आणि हेच तुम्हाला खाली देते असणार हे आपलं हँड ब्रेक दिलेलं असतं एका साईडला. तुम्हाला मी फ्रंटला बसून दाखवतो ड्राय साईडचा. इकडे पण तुमचं बघा इथं पण तुम्हाला सेमच दिले असणार आहे. हँडल दिले असेल इथं, बॉर्डर होल्डर असणार आहे. स्पीकरचं तुम्हाला फक्त सेक्शन दिलेलं असेल यामध्ये. तुम्हाला स्पीकर नसेल दिलेलं कारण की इन्फॉर्मेशन सिस्टीमच नाही आहे गाडीच्या आतमध्ये. इथं तुम्हाला कॅब दिलेली असणार आहे आपलं हे फ्यूल ओपन करण्यासाठी आणि हे आपलं इथं दिले असणार आहे आपलं बोर्ड ओपन करण्यासाठी जायला. आणि हे तुमचे हेडलाईटचे कंट्रोल दिले असेल कोणत्या लेवल तुम्हाला ठेवायचं असतं त्या ठिकाणी. हे आपले हे ORMचे कंट्रोल दिले असतात मध्ये इथं आणि हे आपलं आहे ट्रॅक्शन कंट्रोल. AC आपलं हे जे ACची वेंट तुम्हाला असेच न दिलेलं नॉर्मली जसे डिझायर जे होते ओल्ड मॉडेलची डिझाईन त्या टाईपमध्ये तुम्हाला हे दिलेलं असणार जे आपलं हे डिझाईन यामध्ये. साईडला तुम्हाला सिल्वरमध्ये तुम्हाला ही अशी दिली असणार डिझाईन घ्यायला. पुढचा हा जो डॅशबोर्ड हा तुम्हाला पूर्णपणे दिलेला असणार हा फ्लॅटमध्ये या ठिकाणी. थोडंसं डिझाईन दिलेलं असणार इथं. मी पहिले बसून दाखवतो तुम्हाला आतमध्ये. ACची वेंट तुम्हाला अशी दिली असते. साईडला तुम्हाला अशी डिझाईन दिलेली असणार साईडला सेमच. एअरबॅग दिलेलं असणार आहे. ग्लव्ह बॉक्स तुम्हाला भरपूर मोठा आहे. आपलं फर्स्ट एड किट पण दिलेली असते इथं या ठिकाणी. इथं तुम्हाला IR येऊन दिलेलं असणार आहे डे नाईट टाईम IR. नंतर मग हे आपलं असणार आहे तिकीट होल्डर आणि सनवायझर. आणि इकडे तुम्हाला दिले असणार लॅम्प हा असणार तुम्हाला आपला हॅलोमध्ये दिलेला असणार आहे. इथं तुम्हाला दिले असणार मिरर त्या ठिकाणी बस बाकी काही नाही. 2 तुम्हाला एअरबॅग दिलेले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ABS EBD हिल होल असिस्ट हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ट्रॅक्शन कंट्रोल पण दिलेलं असणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला पाठीमागे तुम्हाला 2 पार्किंग सेन्सर दिलेले असणार आहे या ठिकाणी. सिस्टीम तुम्हाला लावून घ्यावी लागेल कारण की याच्यामध्ये तुम्हाला ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये तुम्हाला जर बाय करायचं असेल तुम्ही ते घेऊ शकतात. हे लॉक अनलॉक करण्यासाठी आहे. हे आपल्या याचे पॉवर विंडोचे स्विच दिले असणार आहे. हॅझार्ड लॅम्प दिलेली असणार एका साईडला आणि हे आवाज तरी पहिले दिला चालू करतो. हे बघा चालू केलं तर तुमचं हे असं असणार दिलेलं या ठिकाणी. ठीक आहे. एका साईडला तुम्हाला टेम्परेचर दिली असणार आहे. एका साईडला बाकीचे तुमचे फंक्शन दिलेले असतील. इंजिन लाईट असणार आहे. बॅटरीची हे दिली असणार आहे. बॅटरी लाईट दिली असणार आहे. लो ऑइल प्रेशर लाईट दिलेली असणार आहे. हे आपल्या याचं असणार दिलेलं सीट मिनिट रिमाइंडर. डोर ओपन करण्याचं दिलं असतं आहे. तुमचं हे स्पीडोमीटर दिलेलं असं एका साईडला. एका साईडला तुम्हाला दिलं असणार RPM मीटर. न्यूट्रल लाईट हे दिलं असणार आहे. न्यूट्रल हे दिले असणार आहे एका साईडला. ठीक आहे. किती किलोमीटर झालेली ते एका साईडला दिले असणार आहे. इथं तुम्हाला इकॉनॉमी दिलेली असेल. टायमिंग दिलेली असणार आहे. आणि इथंच आहे ना तुम्हाला या ठिकाणी इथं बघा हे बटन दिलेलं असेल. या बटनावर आपण इथं चेंज करू शकतो. हे बघा ट्रिप A ट्रिप B किती किलोमीटर झालेली ते ॲव्हरेज रेंज किती आहे. फुल टँकवरती तुम्हाला कितीची रेंज भेटते यामध्ये तुम्हाला सगळं दिसत राहील. यामध्ये इकडे तुम्हाला असणार आहे टर्निंग इंडिकेटर लाईट आणि आपल्या हेडलाईटचे कंट्रोल दिलेली असेल. इकडच्याला तुम्हाला दिले असणार आहे हे आपले वायपरचे कंट्रोल या ठिकाणी. किती लेवल तुम्ही होऊ शकतात हाय लो मीडियम
तुम्हाला आता मी बोर्ड ओपन करून दाखवतो आणि इंजिनबद्दल माहिती देतो. ये पहिल्यांदा याला बंद करून टाकतो. बोर्ड ओपन करण्यासाठी तुम्हाला इथं लेवल दिली असतं इथं या ठिकाणी. पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो नंतर मला दाखवतो. हे बघा मित्रांनो, तुमचं इंजिन असं असणार आहे. वरती तुम्हाला आयसोलेशन नसेल दिलेली. इकडे तुमचा हा पार्ट तुम्हाला असं असणार आहे. इथं तुम्हाला चीज नंबर दिलेलं असेल इकडे साईडला. आणि हे इंजिन तुमचं असं असणार दिलेलं. त्यामध्ये इथं बॅटरी दिलेली असेल, ABS EBD तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असते, फ्यूजची कंट्रोल दिलेली असते इकडे साईडला. खाली तुम्हाला फॅन दिली असणार आणि मधला तो पार्ट आहे तुम्हाला गॅप भरपूर मोठा दिसेल यामध्ये. इकडे तुम्हाला असणार आहे आपलं वायपरचं पाणी भरण्यासाठी आणि हे आपलं ब्रेक ऑइलचं आहे इकडे साईड. आणि याच्यामध्ये जे पण तुम्हाला इंजिन असणार आहे हे तुम्हाला असणार आहे K सिरीज इंजिन. 1 लिटरचं तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे. नेक्स्ट जनरेशन तुमचं K सिरीज ड्युअल VVT इंजिन दिलेलं असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी मॅक्झिमम जी पण पॉवर आहे जी भेटते पेट्रोलमध्ये, तुम्हाला जी पॉवर भेटते ती तुम्हाला भेटते 66.62 bhpची, जी 5,500 RPM जाते. आणि 89 Nmचा तुम्हाला टॉर्क भेटतो, तो 3500 RPMवर चालू राहतो पेट्रोलमध्ये. CNGमध्ये तुम्हाला पॉवर भेटते ही 56.70 bhpची पॉवर भेटते 5,300 RPMपर्यंत. आणि 82.1 Nmचा तुम्हाला टॉर्क भेटतो 3,400 RPM चालू राहतो. हे तुम्हाला दोन इंजिनमध्ये तुमची पण जी पण पॉवर असणार पॉवर आणि टॉर्क तुम्हाला तो वेगवेगळा दिले असणार आहे. 5 स्पीड मॅन्युअली आणि 5 स्पीड AGSमध्ये तुम्हाला इथं तुम्हाला ट्रान्समिट भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला आता मी बोर्ड बंद करतो आणि बाकी तुम्हाला बाकीचे डिटेल देतो. या मॉडलमध्ये तुम्हाला टोटल तुम्हाला सांगतो पेट्रोलमध्ये किती असणार आहे व्हेरियंट. एक असणार आहे LXI, VXI AGS, ZXI AGS, ZXI प्लस आणि ZXI प्लस AGSमध्ये पेट्रोल व्हेरियंटमध्ये तुम्हाला ती असणार आहे. CNGमध्ये तुम्हाला फक्त एक मॉडेल दिलेलं असणार आहे VXI. या मॉडेलमध्ये तुम्हाला टोटल 7 कलर असणार आहे. एक असणार आहे ब्ल्यू, ग्रे, व्हाईट, सिल्वर, रेड, ब्राऊन आणि ब्लॅक. एवढे तुम्हाला 7 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. गाडीचं तुम्हाला टोटल डायमेन्शन दिलेलं असणार लेंथमध्ये. लेंथ असणार तुम्हाला 3,695 पर्यंत. थोडी विथ दिली असणार आहे 1,655 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1,555 mm पर्यंत. व्हीलबेस दिलेला असणार आहे 2,436 mm पर्यंत. गाडीचा तुम्हाला टॉप वेट जो असणार आहे 820 mm पर्यंत दिलेला असणार आहे. आणि ग्रॉस वेट दिले असणार आहे 1,260 kg पर्यंत. आणि तुम्हाला या गाडीला परचेस करण्यासाठी तुम्हाला इकडं या शोरूममध्ये यावं लागेल. वेलॉक्स मोटर्स आहे, कल्याण शिडफाड्याच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. तुम्हाला सोबत या शोरूमचा ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोन नंबर पण देऊन टाकेल. तुम्ही डायरेक्ट इथं येऊन इन्क्वायरी करू शकता या गाडीची. या ठिकाणी कल्याण शिडफाड्याच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल, वेलॉक्स मोटर्स. आणि याच्या अपोजिट साईड तुम्हाला दिले असणार आहे नेक्साचा शोरूम पण दिले असणार आहे की साईडला. आणि तुम्हाला तर ॲक्सेसरीजमध्ये तर कोणत्याही वस्तू पाहिजे असेल तुम्हाला या शोरूमच्या आतमध्ये भेटून जातील. या गाडीची एक शोरूम प्राईस असं मला दिलेली असणार आहे ही 6,28,500पर्यंत. ऑन रोड असणार आहे 7,50,875 रुपयेपर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट असणार आहे एक 35,000पर्यंत. कन्झ्युमर ऑफर असणार तुम्हाला दिलेला. एक्सचेंज बोनस तुम्हाला असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला 15,000पर्यंत. आणि एक असणार आहे एक कॉर्पोरेट ऑफर, तो असणार आहे 3,100 रुपयापर्यंत. आणि मेन म्हणजे तुम्ही बघायला गेलो तर तुम्हाला ही जे मॉडेल होती आधीची जी सेलेरिओ त्यापेक्षा तुम्हाला या गाडीची जी पण डिझाईन आहे ती ऑलमोस्ट तुम्हाला पूर्णपणे चेंज असणार दिली. कारण की हेडलाईटचा जो पार्ट आहे हा पुढचा पार्ट आणि मेन म्हणजे पाठीमागचा रिअर पार्ट तो तुम्हाला पूर्णपणे दिला असणार चेंजेसमध्ये. पहिली सेलेरिओ जी होती ती वेगळी होती पूर्णपणे डिझाईनने. आणि ही जी आहे आताची ती पूर्णपणे वेगळी आहे. जशी हिची मॉडेल जी येणार आहे टॉप मॉडेल जेव्हा येईल यांच्या शोरूममध्ये तेव्हा पण त्या गाडीचा मी तुम्हाला रिव्ह्यू म्हणून दाखवेल. तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. जी गाडी घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या जी बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी नवीन जे पण व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे मित्रांनो, अशी गाडीवर परत पुढच्या व्हिडिओ.